नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि खरं तर खूप रंजक विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत, तो म्हणजे हिंदी महासागर. आपल्याला मिळालेल्या भूगोलच्या अभ्यासातून आपण या महासागराची तळरचना, त्याची वैशिष्ट्ये आणि त्याचं सामरिक महत्त्व काय आहे हे समजून घेणार आहोत. आणि ही चर्चा खूपच खास आहे, कारण हिंदी महासागर हा जगातला तिसरा सर्वात मोठा महासागर असूनही तो इतरांपेक्षा खूप वेगळा आहे. वेगळा म्हणजे कसा? म्हणजे बघा, हा एकमेव महासागर आहे ज्याचं नाव एका देशावरून ठेवलं गेले, हिंदुस्तान म्हणजे भारत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो उत्तरेला पूर्णपणे आशिया खंडाने वेढलेला आहे. अच्छा, म्हणजे तो एका अर्थाने बंदिस्त आहे, बरोबर? अगदी बरोबर. आणि याच रचनेचा भारतीय उपखंडातल्या मान्सून हवामानावर थेट परिणाम होतो. चला, हेच सविस्तर समजून घेऊया. क्षेत्रफळानुसार पॅसिफिक आणि अटलांटिक नंतर हिंदी महासागराचा तिसरा क्रमांक लागतो. हा पश्चिमेला आफ्रिका, उत्तरेला आशिया, पूर्वेला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिणेला दक्षिण महासागरापर्यंत पसरलेला आहे. हो, आणि या महासागराची तळरचना खूप गुंतागुंतीची आहे. यात खंडांतर उतार, मध्य महासागरीय पर्वतरांगा, महासागरीय खोरी, सागरी गर्ता आणि असंख्य बेटं अशी वेगवेगळी भूरूपं आढळतात. बरोबर. याची सरासरी खोली सुमारे 4000 मीटर आहे. यात एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे समुद्रबूड जमीन म्हणजे कॉन्टिनेंटल शेल्फ. मला वाटतं भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर ही जमीन खूप रुंद आहे, पण पूर्व किनाऱ्यावरती तितकी नाही. हो, पूर्व किनाऱ्यावरती ती खूपच अरुंद आहे आणि इंडोनेशियाजवळ तर ती फक्त 160 किलोमीटर रुंद आहे. हजारो वर्ष गाळ साचून इथे स्तरित खडक तयार झाले आहेत. आणि हेच खडक जीवाश्म इंधनाचे म्हणजे फॉसिल फ्युल्सचे संभाव्य स्रोत आहेत, नाही का? अगदी. आणि याच्या तळाशी एक विशाल पर्वतरांग आहे, जिला मध्य हिंदी महासागरीय रांग म्हणतात. ही साधारणपणे सोमाली द्वीपकल्पाजवळ सुरू होते आणि दक्षिणेकडे मादागास्करजवळ 2 शाखांमध्ये विभागली जाते. अच्छा, म्हणजे एक फाटा नैऋत्येकडे आणि दुसरा आग्नेयेकडे जातो? हो, पण ही रांग एकसंध नाहीये. ती अनेक ठिकाणी तुटलेली आहे, जसं की ओवेन विभंग. आता बेटांबद्दल बोलूया. इथे खरी मजा आहे. या महासागरात मादागास्कर आणि श्रीलंकेसारखी मोठी बेटं तर आहेतच, पण लहान बेटांचे अनेक समूह आहेत. हो, जसे की अरबी समुद्रातली बेटं. लक्षद्वीप, मालदीव्स आणि दिएगो गार्सिया यातील बहुतेक बेटं प्रवाळांपासून बनलेली कंकण द्वीपे आहेत. आणि बंगालच्या उपसागरातली बेटं. अंदमान आणि निकोबार ही बेटं म्हणजे समुद्राखालील ज्वालामुखी पर्वतांचे पाण्यावर आलेले शिखर आहेत, बरोबर? अगदी बरोबर. आणि याचमुळे या बेटांचा भूशास्त्रीय संबंध थेट भूपट्ट हालचालींशी आहे. मादागास्कर उदाहरणार्थ एकेकाळी आफ्रिकाचाच भाग होता. म्हणजे ही बेटं भूपट्ट सीमेशी निगडीत असल्याने हा संपूर्ण प्रदेश भूकंपाच्या दृष्टीने खूप संवेदनशील आहे. भूकंपप्रवण क्षेत्र आहे. हो, आणि याच हालचालींमुळे इथे सुमारे 10 प्रमुख खोरी म्हणजे बेसिन्स तयार झाली आहेत. ओमान, अरेबियन, सोमाली खोरे ही काही नावं आहेत. आणि खंडांवरून वाहून आणलेला सगळा गाळ शेवटी याच खोऱ्यांमध्ये जमा होतो. बरं, आणि खोल भागांबद्दल काय? म्हणजे गर्ता किंवा ट्रेंचेस? खरं तर इथे गर्ता इतर महासागरांच्या तुलनेत खूप कमी आहेत. अच्छा. हो, सर्वात खोल गर्ता म्हणजे जावा सुमात्रा बेटांजवळील सुंदा गर्ता, जिची खोली साधारण 7450 मीटर आहे. आणि हा भाग सुद्धा भूपट्ट हालचालींमुळे भूकंपासाठी ओळखला जातो. बरोबर. आता आपण महासागराच्या पाण्याच्या गुणधर्मांबद्दल बोलूया. म्हणजे इथलं तापमान आणि क्षारता मान्सूननुसार कशी बदलते, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हो, आणि मान्सून वाऱ्यांचा यावर थेट प्रभाव पडतो. तापमानाबद्दल बोलायचं झालं तर मान्सूनपूर्व काळात म्हणजे उन्हाळ्यात विषुववृत्ताजवळ पाणी जास्त तापतं. पण जसे नैऋत्य मान्सून वारे वाहू लागतात तसं अरबी समुद्रातल्या पाण्याचं तापमान कमी होतं. आणि क्षारतेचं काय, म्हणजे सॅलिनिटी? क्षारतेच्या बाबतीत अरबी समुद्राची क्षारता बंगालच्या उपसागरापेक्षा जास्त आहे. एक मिनिट, पण
असं का? म्हणजे दोन्ही एकाच महासागराचा भाग आहेत ना? याचं मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात गंगा आणि इतर अनेक मोठ्या नद्यांतून गोड्या पाण्याचा प्रचंड विसर्ग होतो. अच्छा, त्यामुळे तिथली क्षारता कमी होते. हो, आणि अरबी समुद्रात मात्र बाष्पीभवन जास्त आणि नद्यांकडून येणारं पाणी खूप कमी असतं. ही खूपच रंजक आहे. आणि सागरी प्रवाहांचं काय? असं म्हणतात की इथली प्रवाह प्रणाली जगात सगळ्यात वेगळी आहे. हो, हे पूर्णपणे खरं आहे. आणि याचं कारण पुन्हा तेच, मान्सून वारे. उत्तर हिंदी महासागरातले सागरी प्रवाह ऋतूनुसार आपली दिशा अक्षरशः पूर्णपणे बदलतात. पूर्णपणे म्हणजे कसं? उन्हाळ्यात म्हणजे नैऋत्य मान्सूनच्या काळात ते घड्याळाच्या काट्यांप्रमाणे म्हणजे क्लॉकवाईज वाहतात. तर हिवाळ्यात ईशान्य मान्सूनच्या काळात ते घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने म्हणजे काउंटर क्लॉकवाईज वाहतात. थांब, म्हणजे खरंच असं होतं? असं जगात इतर कुठेही होत नाही? नाही, कुठेही नाही. पण दक्षिण हिंदी महासागरात मात्र इतर महासागरांप्रमाणे एक स्थिर, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरणारं चक्राकार प्रवाह म्हणजे जायर आढळतो. वा, म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय? आजच्या जगात हा महासागर इतका महत्वाचा का आहे? याचं कारण म्हणजे हा महासागर आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या 3 खंडांना जोडतो. जगातील सर्वात व्यस्त सागरी मार्गांपैकी काही मार्ग इथे आहेत. आणि विशेषतः त्या 3 अत्यंत महत्वाच्या सामुद्रधुन्या म्हणजे चोक पॉइंट्स. हो, हॉर्मुझची सामुद्रधुनी, मलक्का आणि बाब-एल मांदेब ह्या म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या आहेत. खरे, जगातील 30% कच्च्या तेलाची वाहतूक एकट्या हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून होते. विचार करा, जर हा मार्ग काही कारणाने बंद झाला तर काय होईल? आणि संसाधनांबद्दल बोलायचं झालं तर खनिज तेल आणि वायू. जगातील सागरी क्षेत्रातून होणाऱ्या एकूण तेल उत्पादनापैकी 40% उत्पादन एकट्या हिंदी महासागरातून होतं. 40% हा खूप मोठा आकडा आहे. हो, पण आता खरी स्पर्धा आहे ती खनिजांसाठी. समुद्राच्या तळावर बहुधात्विक खडे म्हणजे पॉलीमेटॅलिक नॉड्यूल्स आढळतात. बहुधात्विक खडे हे काय आहे नक्की? हे म्हणजे समुद्राच्या तळावर पसरलेले बटाट्याच्या आकाराचे धातूचे गोळे आहेत, ज्यात मॅंगनीज, निकेल, तांबे आणि कोबाल्टसारखी मौल्यवान खनिजे आहेत. आणि भारताला याच्या संशोधनासाठी एक मोठं क्षेत्र मिळालंय असं मी ऐकलंय. हो, तब्बल 20 लक्ष चौरस किलोमीटरचं क्षेत्र मिळालं आहे. अरे वा. आणि याच आर्थिक महत्वामुळे इथे सामरिक स्पर्धा खूप वाढली आहे. जगातील प्रमुख सत्तांनी या प्रदेशात आपलं सैन्यबळ वाढवलं आहे. आणि भारतासाठी तर हे क्षेत्र अत्यंत महत्वाचं आहे. कारण भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर सागरी व्यापारावर आणि आखाती देशांकडून येणाऱ्या तेलावर अवलंबून आहे. अगदी बरोबर. त्यामुळे सागरी मार्गांची सुरक्षा, चाचेगिरी आणि दहशतवादासारखी आव्हानंही खूप मोठी आहेत. तर आज आपण पाहिलं की हिंदी महासागर म्हणजे फक्त एक पाण्याचा साठा नाही, तर एक गुंतागुंतीची तळरचना, मान्सूनवर आधारित अनोखे प्रवाह, प्रचंड नैसर्गिक संसाधने आणि भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं सामरिक स्थान असलेली एक जिवंत प्रणाली आहे. आणि भारताचं स्थान या महासागरात मध्यवर्ती आहे. त्यामुळे या प्रदेशात शांतता टिकवणं आणि सर्व देशांमध्ये सहकार्य वाढवणं हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट राहिलं आहे. देशाची आर्थिक प्रगती आणि सुरक्षा थेट या महासागराशी जोडलेली आहे हे स्पष्ट दिसते. हो, यात काहीच शंका नाही. आज आपण या महासागराच्या आर्थिक आणि सामरिक महत्त्वावर बोललो, पण जाता जाता एक विचार मनात येतो. या पाण्याच्या खाली आणि याच्या किनाऱ्यांवर हजारो वर्षांपासून मानवी संस्कृती आणि व्यापाराचे कोणकोणते अज्ञात प्रवाह वाहत असतील, ज्यांचा शोध अजून लागायचाय, याचा विचार नक्की करायला हवा.